मनात जिवंत माणसांबद्दल प्रेम नसेल तर दगडातला देवही पावत नाही. माधव आणि सतीश हे दोन चुलत भाऊ होते. वयाच्या 50 नंतर दोघांमध्ये पिढीजात जमिनीच्या कारणावरून वाद होता. कोर्टाच्या वाऱ्या करून दोघेही थकले होते, पण माघार घ्यायला कोणीच तयार नव्हते. 1 वर्ष दोघांनी घरात कोणालाही न सांगता पंढरपूरच्या वारीला जाण्याचा निर्णय घेतला. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाच्या जयघोषात दोघेही आपापल्या दिंडीसोबत चालत होते. वारीत सगळे स्वतःचा अहंकार राग सोडून माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात. 3ऱ्या दिवशी दुपारी प्रचंड ऊन होते. सतीश चालता चालता अचानक चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडले. गर्दी खूप असल्याने सगळे पुढे निघून जात होते. तेवढ्यात मागून येणाऱ्या एका वारकऱ्याची नजर त्यांच्यावर पडली. तो धावत आला. त्याने सतीशचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि स्वतःच्या बाटलीतले पाणी त्यांच्या तोंडावर मारले. सतीशने हळूच डोळे उघडले तर समोर पांढरी टोपी आणि कपाळाला काळा बुक्का लावलेला दुसरा कोणी नसून माधव होते. सतीश उठून बसले आणि अडखळत म्हणाले, माधव तुम्ही? माधवच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, सतीशा, वारीत देव शोधायला निघालो होतो, पण रस्त्यात माझा सख्खा भाऊ रक्ताच्या पाण्यात पडलेला दिसला. जर तुलाच अंतरलं असतं तर पांडुरंगाने मला तरी कसं पदरात घेतलं असतं. सतीशने माधवला घट्ट मिठी मारली. ज्या कोर्टाच्या न्यायाधीशांना वर्षानुवर्ष जे जमले नाही ते वारीच्या वाटेवर विठू माऊलीने करून दाखवले होते. 2 भावांनी पंढरपूरला पोहोचण्याआधीच एकमेकांच्या मनातली कोर्टाची केस कायमची मिटवून टाकली होती.